तुम्हाला माहित आहे का, की हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये गूळ पापडी का खावी? हिवाळ्यामध्ये गूळ पापडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ही गूळ पापडी करायला एकदम सोपी, पौष्टिक असते, अजिबात वेळ खाऊ सुद्धा नाही आणि पाक-बीक बनवायची तर अजिबातच भानगड नसते. मुख्य पदार्थ यामध्ये 3च आहेत. गूळ, तूप आणि गव्हाचं पीठ. गुळाला साखरेप्रमाणे रिफाईन केलं जात नाही, त्यामुळे त्यात अनेक पोषण तत्वांना कायम टिकून राहतात. गुळामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्ट्स असं सांगतात की हिवाळ्यामध्ये आवर्जून गूळ खावाच. तसेच गव्हाच्या पिठामध्ये आहे बी जीवनसत्व, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त. याचबरोबर यामध्ये आहे फायबर, जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग गूळ पापडी कशी बनवायची हे बघूयात. तर यासाठी फक्त आपल्याला 3 साहित्य लागणार आहेत. 1 वाटी भरून मी इथं साजूक तूप घेतले. त्याच वाटीने 1 वाटी भरून गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच याच वाटीने 2.5 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले. हे गव्हाचं पीठ तुम्ही नाही चाळून घेतलं तरी सुद्धा खूप फायदेशीर ठरेल. आता इथे मी जाड तळ असणारी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम आपल्याला संपूर्णपणे लो ठेवायची. यामध्ये काढून घेतलेलं 1 वाटी तूप मी यामध्ये घातलं. आता तूप हलकसं गरम करून घेऊ. तूप चांगलं वितळलं गेलं, हलकसं गरम झालं, की यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय. लक्षात घ्या, सुरुवातीपासूनच मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. म्हणजे मग खमंगपणा जो आहे गुळपापडीला तो छान येतो. पीठ सुद्धा अजिबात कच्चं राहत नाही, व्यवस्थित असं भाजलं जातं. सुरुवातीला गव्हाचं पीठ लगेचच तूप संपूर्णपणे शोषून घेतं. तर इथे तुम्ही बघू शकता, लगेचच गव्हाच्या पिठाने संपूर्ण तूप शोषून घेतलेलं आहे आणि यामध्ये अशा छान अशा मोठ्या-मोठ्या गुठळ्या दिसतायत. आता या गुठळ्या अलगद अशा मोडत आपल्याला हे पीठ चांगलं परतून घ्यायचंय. तर थोड्या-थोड्या वेळाच्या अंतरावरती मी प्रत्येक एक स्टेप तुम्हाला दाखवणारच आहे, की जेणेकरून तुम्हाला गुळपापडी बनवायला अतिशय सोपं जाईल. फार नाही, फक्त 2च मिनिट झालेलं आहे. इथे मी गव्हाचं पीठ परतून घेते. सुरुवातीला जे पीठ खूप कोरडं वाटत होतं, मोठ्या-मोठ्या गुठळ्या यामध्ये दिसत होत्या. आता त्या गुठळ्या मात्र बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. आणि घातलेलं तूप पिठामध्ये चांगलं मुरलेलं आहे, असं आपल्याला जाणवतं. आता यानंतर मात्र ज्या हलक्याशा गुठळ्या यामध्ये तयार झाल्या, त्या मोडत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचंय. तर हे बघा, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 10 ते 12 मिनिट झाली आहेत आणि हलकंसं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. अगदीच तुम्हाला असं वाटलं, की हे मिश्रण खूप कोरडं झालंय. 10 ते 12 मिनिट झाली आहेत, तरी सुद्धा असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली नाही. अशा वेळेस फक्त अर्धा चमचा तूप तुम्ही यामध्ये आणखीन वाढवू शकता आणि तुमच्या लगेचच लक्षात येईल, की गव्हाचं पीठ जे आहे ते चांगलं भाजलं गेलेले आहे आणि व्यवस्थित तूप सुद्धा रिलीज होतंय. आणखीन एक 5 मिनिट मी भाजून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता चांगलंच तूप इथे रिलीज झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 15 ते 17 मिनिट झालेत. इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद असली तरी सुद्धा कढई बरीच गरम असते. यामुळे ना गव्हाचं पीठ जे आहे ते करपू शकतं आणि रंग डार्क येऊ शकतो. म्हणूनच आणखीन एक 2 ते 3 मिनिटांसाठी सतत हलवत हे मी पीठ भाजून घेतलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, की हे पीठ आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही. हलकंसं असं 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचंय. गॅसची फ्लेम बंदच आहे. हलकंसं थंड झालं, की यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. मिश्रण अर्धवट गरम असेल, की मग गूळ सुद्धा लगेचच मेल्ट होतो. लक्षात घ्या, एकतर गूळ तुम्ही चांगला किसून घेऊ शकता किंवा मग बारीक असा चिरून घ्यायचा. यामध्ये अगदी मोठे-मोठे गुळाचे खडे नकोत. इथे हे मिश्रण अर्धवटच गरम आहे. यामुळे गूळ वितळायला त्याचा थोडासा वेळ लागतो. यामुळे मोठे-मोठे खडे अजिबात ठेवायचे नाहीत. जर तुम्हाला गुळपापडी थोडीशी खुटखुटीत किंवा थोडीशी अशी कडक आवडत असेल ना, तर मग हे मिश्रण संपूर्णपणे गरम असतानाच यामध्ये गूळ घालायचा आणि गॅसची फ्लेम फक्त मिनिटभरासाठी लो करून ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला ही गुळपापडी खुसखुशीत हवी असेल, तर मात्र हे मिश्रण अर्धवट थंड करून घ्यायचं आणि यानंतरच यामध्ये गूळ घालायचा. तर अशा 2 पद्धती तुम्ही इथे फॉलो करू शकता. तुम्हाला जशी गुळपापडी हवी आहे, त्यानुसार तुम्ही गूळ कधी घालायचा आहे हे ठरवू शकता. तर इथे मी गूळ चांगला मिक्स करून घेतला. यामधल्या ज्या गुठळ्या होत्या गुळाच्या त्यासुद्धा मोडून घेतल्या. आत्ता मिश्रण जरी तुम्हाला असं कोरडं वाटत असलं, तरी सुद्धा यामध्ये भरपूर मॉइश्चर आहे, ओलावा आहे. यामुळे जी वडी आहे ती व्यवस्थित थापली जाते. मिश्रण गरम आहे,
तोवरच आपल्याला हे थापून घ्यायची. एकदा थंड झालं की वडी व्यवस्थित अशी थापली जात नाही. संपूर्ण गुळपापडीचं मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये मी काढून घेतलं आणि अशा पद्धतीने दाबून आपल्याला हे सेट करून घ्यायचंय. सपाट तळ असणारं इथे भांडं घ्यायचं. याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि यानेच हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला हे मिश्रण चांगलं सेट करून घ्यायचंय. तर हे बघा, गुळपापडीचं हे मिश्रण गरम आहे तोवरच चांगलं असं सेट झालंय. आता यावरून गार्निशिंगसाठी मी थोडीशी खसखस घालतेय किंवा हलकेसे बारीक-बारीक कापून घेतलेले ड्रायफ्रुट्स तुम्ही यावरती घालू शकता. खोबऱ्याचा खिसही तुम्ही यावरती घालू शकता. घातलेली खसखस हलक्या हाताने दाबून प्रेस करून घ्यायची, म्हणजे मग ती व्यवस्थित सेट होते. मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा अशा कापणीच्या आकाराच्या कट करून घेऊ शकता. हिवाळ्यामध्ये तर रोज एक तरी गुळपापडी खायला हवी. मला तर असं वाटतं ना, की लहान मुलांसाठी तर ही खूप पौष्टिक आहे. मुलं क्लासला चाललेली आहेत, खेळायला चाललेली आहेत, तर अशा वेळेस मुलं खायला नको म्हणतात. मग असा एखादा गोडाचा पदार्थ असेल, तर तो जर पौष्टिक असेल, तर मग पटकन खाल्ला सुद्धा जातो, मुलांना सुद्धा आवडतं आणि मुलांचं पोट सुद्धा भरलं जातं. मुलं काही खाऊनच गेलेली नाहीत, म्हणून मग आपल्या आयांना सुद्धा अजिबात टेन्शन राहत नाही. तर अशा पद्धतीने गुळपापडी मुलांना सुद्धा खायला घाला. तुम्ही सुद्धा खा, कारण ही खरंच खूप पौष्टिक आहे. घरातल्यांना सुद्धा खाऊ घाला. तर ही गुळपापडी अगदी सहज ताटापासून वेगळी झालेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा ज्या वड्या आहेत, त्या आपण वेगळ्या करून घेऊ. साईजला ह्या किती मोठ्या-छोट्या ठेवायच्या या तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे नक्कीच ठेवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी गुळपापडी दिसतीये आणि पाहताच खावीशी सुद्धा वाटतेय. तयार केलेली ही गुळपापडी अगदी महिनाभर म्हटलं तरी टिकते. यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मस्त खुसखुशीत अशी ही झालेली आहे. तोंडात टाकताच लगेचच विरघळली जाते. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.